वाटतं हा जो विजय आहे महायुतीचा लाडकी बहीणचा इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं जाते. लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड उघड दिसत होता. आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे. मी तेच म्हटलं ना की सोयाबीनला भाव नाहीये, कापूस खरेदी होत नाही, शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे, बेरोजगारी वाढते आहे, महिला असुरक्षित आहेत, ह्या अशा अनेक गोष्टी, बेकारी वाढते आहे. तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्याही सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्यासमोर प्रश्न होता की घर कसं वाढवायचं, चालवायचं. कारण महागाई वाढते म्हणजे वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का? आणि आता मला एक असं वाटतं प्रामाणिकपणे, हा टोमणा नाही, की यावेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे. महाविकास आघाडीचं चुकलेलं आहे असं वाटतं का? महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं आम्हाला वाटतंय. सोलापूर असेल या जागेवरती महाविकास आघाडीचा 288 पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत? 288 पैकी बरोबर आहे, पण 288 पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत. पण म्हणून मी म्हटलं ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केले ते तिथे दाखवा ना. पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे, आता ते जिंकलेले तर आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठे कद्रूपणा दाखवायचं नाहीये. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात 2100 रुपये दर महिना ते द्यायला लागतील. शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील. आणि जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुमला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो. या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी आहे. ग्राउंडवर फिरताना महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण दिसत आणि बदल अचानक लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अगदी काही महिन्यात हाच एक अनाकलनीय बदल. आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखाप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये. कारण मी जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं. आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये. नक्की काहीतरी गडबड हुआ आखिरी के दिनों में जो हिंदू मुस्लिम एक पोलराइजेशन दिखाई दिया, खुल के बात कर रहे थे बटेंगे तो कटेंगे, आपको लगता है ये कुछ नहीं चला क्योंकि बेकारी तो कुछ चीजें ऐसी होती कि जो सेक्युलर होती है. जैसे बेकारी है, महंगाई है, वो सेक्युलर है. सभी को महंगाई की मार पड़ रही है, सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है. तो ऐसे कुछ नहीं.